गाजर हलवा तुम्ही बऱ्याच वेळा केला असेल आणि आईच्या हातचा देखील लहानपणापासून खात आला असाल, पण आज मी बनवलाय गाजर आणि बीटरूटचा पौष्टिक हलवा। गाजर आणि बीटरूट किसून न घेता झटपट अगदी 20 मिनिटाच्या आत मस्त दाणेदार असा हा हलवा बनवला आहे। तर कसा करायचा लगेच पाहूया। अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून मधला भाग काढून घ्यायचा आणि असे त्याचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे। मिक्सर जार मध्ये आज आपण हे बारीक करून घेणार आहोत। यामध्ये घालूया एक बीटरूटचे तुकडे, ते देखील मी क्यूब्स मध्ये कट करून घेतले आहेत। इथे मिक्सरचं भांडं निवडताना आपल्याला चटणी जार घ्यायचं नाही, नाहीतर मग अगदी त्याची पेस्ट होईल। मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे बीटरूट आणि गाजरचा छान एकसारखा क्रश होतो। एखाद दुसरा तुकडा समजा गाजरचा राहिला तरी काही हरकत नाहीये। तर चला आता आपण लगेच कृतीकडे वळूया। इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलाय, त्यामध्ये 1 टेबलस्पून आपलं घरचं साजूक तूप घेतलेलं आहे। साजूक तूप आपल्याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण घालूया बीट आणि गाजरचा क्रश। तर तुम्ही इथे बघू शकता गॅसची किंवा इंडक्शनची जी फ्लेम आहे किंवा जे टेम्परेचर आहे ते मी इथं हाय ठेवलेलं आहे। मोठ्या फ्लेमवर आपल्याला ह्यातलं जे पाणी किंवा मॉइश्चर आहे ना ते थोडंसं रेड्यूस करून घ्यायचं आहे। साधारण मिनिटभरच इथे मी परतलेलं आहे। पॅन घेताना शक्यतो पसरट घ्या, म्हणजे वेळ अगदीच कमी लागतो। तर यामध्ये घालूया पाव लिटर एवढं दूध। आता हे दूध जे मी घेतलंय ना ते निरसं दूध घेतलेलं आहे, दूध तापवलेलं नाहीये। पण तुम्ही समजा जे रेग्युलर आपलं तापवलेलं दूध असतं ते घेतलं तरी देखील चालेल। पुन्हा एकदा हाय हीटवर आपण हे दूध आणि गाजर उकळून घेऊया। तर बघा छान ह्याला उकळी फुटायला लागलेली आहे। तर हा गाजर आणि बीटरूटचा हलवा अगदी पौष्टिक आहे, शिवाय खूप कमी वेळामध्ये तयार होतो। इथे तुम्ही जर इंडक्शनचं टायमिंग बघितलं तर फक्त 4 मिनिट झालेले आहेत आणि साधारण 18 मिनिटांमध्ये हा माझा सगळा गाजर हलवा तयार झाला आहे। शिवाय अशा पद्धतीने गाजर हलवा करताना ना तुम्ही बाकीचे देखील किचन मधली कामं करू शकता। तर बघा मिनिटभर झाला आहे। मिनिटभरानंतर आपलं हे दूध जे आहे गाजरमधलं ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे। आता इथे मी गॅसची फ्लेम अगदी लो केली आणि झाकण ठेवून आपण हे 3 मिनिटांपर्यंत छान शिजवून घेणार आहोत। त्यामुळे काय होईल ना, गाजर किंवा बीटरूटचे समजा जे काही तुकडे राहिले असतील तर ते आपले शिजले जातील आणि गाजर पण छान मऊ होईल। बऱ्याच गृहिणी किंवा माझ्या मैत्रिणी काय करतात ना, गाजर किसायला लागतात मग हात दुखतात, त्यामुळे गाजर हलवा करायचं टाळतात। त्यासाठी आजची ही ट्रिक नक्की करून पहा। गाजर आणि बीटरूट खूप जास्त पौष्टिक आहे, त्यामुळे घरामध्ये हा हलवा हिवाळ्यामध्ये तरी करत जा। चला आता दूध बऱ्यापैकी आटलं आहे। आता ह्याच्यामध्ये साधारण 5-6 चमचे आपण साखर घालूया। बीट आणि गाजर दोन्हीमध्ये गोडवा असतो, त्यामुळे खूप जास्त साखर घालायची गरज पडत नाही। तरी सुद्धा तुम्हाला समजा जास्त गोड आवडत असेल तर तुमच्या हिशोबाने तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार तुम्ही यामध्ये साखर ॲड करू शकता। पहा फक्त 18 मिनिटांमध्ये आज आपला हा गाजर हलवा तयार झाला आहे। यामध्ये घालूया अर्धा चमचा वेलची पूड, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर पहा काय गंमत आहे ना, जेव्हा हा गाजर बीटरूट हलवा मी घरी बनवला होता, अमोलला ना गाजर हलवा खूप आवडतो, पण बीटरूट तो कधीच खात नाही, इवन सॅलडमध्ये किंवा कोशिंबरीमध्ये देखील खात नाही। तर पहा इथे ना 18 मिनिटं झाली आहे। आता मी गॅस बंद करते। तर हा मी तुम्हाला सांगत होते की अमोल कधीच बीटरूट खात नाही। या गाजर हलव्यामध्ये ना जे लपून लपून मी बीटरूट घातले ना ते त्याच्या लक्षात देखील आलं नाही आणि बऱ्यापैकी त्यांनी हा गाजर हलवा आवडीने खाल्ला। गाजर हलवा जेव्हा आपण अशा पद्धतीने सजवतो ना तेव्हा तो खाण्याची इच्छा आणखीन जास्त वाढते। तर ही देखील एक ट्रिक आहे, जर कोणी गाजर हलवा मुलं खात नसतील ना तर अशा पद्धतीने प्लेट सजवून पहा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातील। गाजर आणि बीटरूट हलवा इथे मी काजू आणि बदामने गार्निश करते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता, पण हलवा म्हटला की काजू आणि बदाम हे मस्ट आहेत नाही का। काजू आणि बदाममुळे हलवा दिसतो तर छान, शिवाय पौष्टिक देखील होतो। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा गाजर आणि बीटरूटचा हलवा, मला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीजसाठी मिमीज किचन मराठीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला देखील ऑल करा, तरच तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ पाहता येतील। पुन्हा भेटूया लवकरच।